बाहेर डस्टबिनमध्ये प्लास्टिकचा डस्टबिन ठेवलेला आहे मोठ्या बकेट. त्या बकेटमध्ये आपला पत्रवळा कडकडं कोणीही सांगू नये, कारण दुसरे पण पंक्ती बसणार आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त कोणकोणते कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते? गुरुपौर्णिमेनिमित्त आज सकाळी प्रातः गुरुपूजन म्हणजे गुरुपौर्णिमेचं हवन झालं. त्यानंतर परात्पर गुरु म्हणजे विश्वयोगी स्वामी मच्छिंद्रनाथांचं पूजन झालं. त्यानंतर प्रातस्मरण, मानसपूजा, मग स्वामींना विभूती अभिषेक, त्यानंतर चक्री पारायण, मग त्यानंतर समाधी पूजन झालं. मंगलनाथ महाराजांच्या समाधीचं पूजन झालं. पूजनानंतर आता नारायण स्तोत्र, आरती आणि भंडारा असा पूर्ण कार्यक्रम आज दुपारपर्यंतचा इथं झालेला आहे. आता तुम्ही बघतच असाल माझ्या मागे सगळा भंडाऱ्याचा कार्यक्रम सुरू आहे. भंडाऱ्याबरोबर भजनाचाही कार्यक्रम सुरू आहे. अनंत भक्त आणि अनंत शिष्य इथं आलेले आहेत. गुरु शिष्याचं नातं काय असतं आणि ओढ काय असते ती तुम्ही मागे बघू शकता. इकडे सगळीकडे परिसरात हा भक्तिमय गुरुपौर्णिमेचं वातावरण आणि त्याच्या पूजनासाठी व्याकुळ आहे. आज साधारणपणे आतापर्यंत 2,000 ते 2,500 लोक इथे येऊन गेलेले आहेत आणि अजून तितकेच आम्हाला अपेक्षित आहेत. अनेक वर्गातून म्हणजे नेते मंडळी इथे येऊन जातात, इंडस्ट्रियलिस्ट इथे येऊन जातात, बिझनेसमॅन येतात, सर्वसामान्य गटातले लोक येतात. सर्व संसारी लोकांसाठी हा नाथपंथ मंगलनाथ महाराजांनी सांगितलेला आहे. तर त्या दर्शनासाठी, मंगलनाथ महाराजांच्या दर्शनासाठी सगळ्यांची ओढ लागलेली. प्रमुख असा इथे प्रत्येक शिष्य हा प्रमुख आहे, कारण की प्रत्येक शिष्याचा हा गुरुवंदनाचा दिवस असतो. त्याच्यामुळे मला कोणाचं एकाचं नाव घेता येणार नाही, कारण की जो सर्वसाधारण आहे तो सुद्धा प्रमुख आहे बाबांसाठी आणि जो विद्वान आहे, बलवान आहे तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे बाबांनी समत्व अधिक ममत्व म्हणजे अध्यात्म असं सांगितलेलं आहे. म्हणून आपण याला सम बघतो. इथे प्रमुख कोणी नाही आहे, सगळे सम आहेत. बाबांचा हा परिवार आहे आणि याच्यामध्ये आम्ही सगळेजण न्हाऊन निघालेलो आहोत. आता गोदानाचा कार्यक्रम होणार आहे. या गोदानाच्या माध्यमातून इथे आपण गोशाळा चालवतो आणि गोशाळेतलं जे काही गोसेवा असते ती आपण 365 दिवस करतो. मी वेदांत माधवराव रत्नपारखी, मी या मंदिराचा श्री प्रतिष्ठान ट्रस्टचा मॅनेजिंग ट्रस्टी आहे, अध्यक्ष आहे आणि सद्गुरू मंगलनाथ महाराजांचा धाकटा मुलगा आहे. श्रीनाथ जयनाथ जय जयनाथ.